कल्पना येतात, मन येतात, इच्छा येतात, विचार येतात. ही इच्छा घालवायच्या ही प्रकृतीचे बरं का. म्हणजे ही प्रकृतीची आपल्या इच्छा, कल्पना, विचार, संकल्प, विकल्प ही सगळी प्रकृती आहे. आणि ही प्रकृती काय करते, ह्या विषय ही प्रकृती आहे. इच्छा, वासना, अपेक्षा, अहंकार, मन, बुद्धी ही सगळी प्रकृतीमध्ये मोडतात. आणि हीच प्रकृती विषयाच्या रूपानं, लौकिकाच्या रूपानं, मीपणाच्या रूपानं, इच्छेच्या रूपानं हीच प्रकृती त्या आत्मस्वरूपावर आवरण आणते. मग देवानं काय केलं, अर्जुना ठिकाणची प्रकृतीची आड होती, हीच प्रकृती बाजूला केली. ही प्रकृती बाजूला केली आणि ती प्रकृती बाजूला केली. आणि मग काय झालं तर त्या अर्जुनाला काय झालं, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार केला झाला. आणि म्हणून जोपर्यंत आता कधीपर्यंत करतो तर जोपर्यंत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तुम्हाला सांगतो तर तो याच्यामध्ये रिंग मास्टर असतो, सर्कशीचा रिंग मास्टर असतो, तर तो रिंग मास्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या पशूंना धाक कोणाचा नसतो. तशा प्रकारे जोपर्यंत आपण असा निश्चय आत्मसाक्षात्कार, सगळ्यात श्रेष्ठ आपलं ध्येय पाहिजे आत्मसाक्षात्काराचं. एक ध्येय पाहिजे, आत्मसाक्षात्कार मला कधी होईल आणि मी परमात्मा स्वरूप कधी होईल, हा एकच इच्छा असते आत्मसाक्षात्कार होण्याची. आणि आत्मसाक्षात्कार झाला ना आणि मग त्याला काहीच नाही. आता त्या परमात्म्या पुढे कोणाचं काही चालतं का, सूर्यापुढे काही कोणाचं काही चालतं का, सूर्यापुढे कोणाचं काही चालत नाही, त्या परमात्म्या पुढे कोणाचं काही चालत नाही. आणि या विषयांचं सुद्धा जेव्हा आपला विवेक बळकट होतो, निश्चय इतका विवेक बळकट होतो, इतका विवेक बळकट होतो, आपलं काम तेच आहे. विवेक बळकट करा, वैराग्य बळकट करा, दुसरं काही करू नका. विवेक बळकट करा, वैराग्य बळकट करा आणि त्याला ज्ञान आपोआप बळकट होतं. आणि आणखी कशाची गरज आहे तुम्हाला सांगतो, आणखी एका गोष्टीची गरज आहे, ती की आत्मज्ञानाच्या अत्यंत निकटची पायरी आहे, ती म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणा समाधी ही आत्मज्ञानाच्या, आणि जो समाधी ज्याला प्राप्त झाली नाही तो आत्मस्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही तुम्हाला सांगतो बरं का, जो समाधी स्थिती ही आत्म स्वरूपाची निकटची पायरी आहे, समाधी स्थिती. म्हणून जो इंद्रियांना आकळतो, विषयांना आकळतो, अहमला आकळतो, तो ध्यानधारणा होतो. आणि चांगलं आकळलं गेलं की ध्यानधारणा होते. पूर्ण ताबा मिळवला की समाधी स्थिती प्राप्त होते. आणि मग गाडी चालवताना हँडलही सोडून देतात आणि गाडी चालवतात, ही स्वरूप स्थिती आहे. आणि म्हणून तर याच्याकरता विषय रहित चित्त झालं की ध्यान सुरू होतं. अहम रहित, विषय रहित चित्त झालं की मग ध्यानाच्या नौबती वाजू लागतात. ध्यानाच्या नौबती कधी वाजतात, विषय रहित अहम रहित चित्त झालं. प्रयत्न हाच करायचा, परमार्थ करायचा म्हणजे काय, खरा परमार्थ हाच आहे. काय आहे, विषय रहित मन कसं करता येईल याचा सतत अभ्यास. आणि आणखी एक आहे, सतत प्रयत्न करीत राहणं, यालाच म्हणायचं अभ्यास. एखादी गोष्टी पुन्हा पुन्हा करीत राहणं, याला अभ्यास म्हटले शास्त्राने. लक्षामध्ये पुन्हा पुन्हा करणं. आणि म्हणून मी टाकून भजन करणं देवाचं, मी टाकून केलं. आणि उपाधीच मिळवू लागलेली आहे, उपाधीनं स्वरूपाला झाकून टाकलं. एकच परब्रह्म अनेक रूपानं झालं. आपण पाहिलं कोर्टाचा विषय घेतला, त्या कोर्टामध्ये न्यायाधीशही ते ब्रह्मच न्यायाधीश झालं, ते ब्रह्मच वकील झालं, ते ब्रह्मच आरोपी झालं, ते ब्रह्मच प्रतिपक्षाचं वकील झालं, ते ब्रह्म सरकारी वकील झालं, तेच ब्रह्म पोलीस झालं आणि तेच ब्रह्म प्रेक्षक झालेले आहे. एकच ब्रह्म आहे, तेच प्रेक्षक आहे, तेच न्यायाधीश आहे आणि तेच कैदी आहे आणि तेच वकील आहे आणि तेच न्यायाधीशाचा टेबल आहे आणि तेच आरोपीचा पिंजराही तेच ब्रह्म आहे. ते जड झालं, ते चेतन झालं, अनेक रूपानं तेच ब्रह्म. परंतु उपाधीनं आपण उपाधी पाहतो म्हणून न्यायाधीश म्हणतो, उपाधी पाहतो म्हणून वकील म्हणतो, उपाधी पाहतो म्हणून आपण कैदी म्हणतो, उपाधी पाहतो म्हणून आपण प्रेक्षक म्हणतो, उपाधी पाहतो म्हणून आपण टेबल म्हणतो, उपाधी पाहतो म्हणून आपण पिंजरा म्हणतो. पण उपाधी जर टाकून दिला तर अखंड एकरस ब्रह्म आहे. मग कैदी, न्यायाधीश, वकील, प्रेक्षक हे केवळ ब्रह्म आहे, नाही का, हे केवळ ब्रह्म आहे. अशा प्रकारचं आपण विचार करायचा. उपाध्या जर टाकल्या, तुम्हाला सांगतो पहा, आता एखादा मोठं टब घेतलं, चौकोनी टब घेतलं असतं, 50 बाय 50 फुटाचं टब घेतलं आणि त्याच्यामध्ये 50 घागरी पाणी भरून ठेवलं, 50 घागरी पाणी भरून ठेवलं. आणि आता
ही गागर, एक गागर पिवळी, एक गागर निळी, एक गागर हिरवी, अनेक रंग त्या गागरीचे दिले. आणि आपण म्हणतो आता ही गागर, वेगवेगळेपणा आहे का नाही त्याच्यामध्ये. परंतु त्या सगळ्या घागरी फेकून दिल्या नाही का. त्या सगळ्या घागरी फोडल्या, सगळ्या घागरी फोडल्या, ती खापरं विचून घेतली, खापरं त्या टपच्या बाहेर टाकली आणि पाणी एक उरलं. आता काय फरक उरला का. उपाध्या टाकून दिल्या. आतलं तत्व काय होतं, एकरच होतं. ते पाणी दाखवा, ह्या घागरीतलं पाणी कोणतं, त्या घागरीतलं पाणी कोणतं, त्या घागरीतलं पाणी कोणतं, ते मिळून जातं. पाण्याचे पाणी मिळून गेले नाही का. पाण्याचे पाणी काय होतं, मिळून जाणं. तसं सगळं प्रत्येकाचा आत्मा देहामध्ये आहे, देहाने बद्ध झाला आणि काय झाला उपाधी. आणि म्हणून अशाच प्रकारचं अनेक उपाध्यामध्ये असणारं चैतन्य एक आहे. आपल्याला अज्ञानामुळे ते वेगळं भासतं, परंतु वेगळेपणा त्याच्यामध्ये कधीच आलेला नाही. जरी पाणी आले घागरीमध्ये भरलं दिसलं तरी ते वेगळं झालं नाही, तुमच्या आमच्या दृष्टीने वेगळं झालं. आणि ते जेव्हा आपण काय करतो, एक करतो, तेव्हा ते काय होतं, अखंड एक रस. अशाच प्रकारचं ब्रह्म आहे. तर भगवंत म्हणतात, प्राक्तन वासना जाल जसे बनले आहे त्याप्रमाणे ते माझ्याकडून क्रिया करून घेत आहे. अशी स्थिती असल्यामुळे हे म्हणे मी पराधी होऊन बसलो आहे. तर याला उपाय काय. आणि तुम्ही सांगितलं की आता की प्रारब्ध कर्म, मग आता प्रारब्ध कर्म, मी त्या प्रारब्ध कर्मात अडकलो आहे आणि तेच प्रारब्ध कर्माने माझ्यावर काय केलेलं आहे, तर वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे आता काही नवीन काही करायचं म्हटलं तर ती मागची जन्माची कर्म उफाळून येतात. त्यामुळे मला काही कसं काय करता येईल, या प्रारब्ध कर्माच्या जाळामध्ये मी अडकलो आहे. आणि तुम्ही पण सांगितलं का ते काय माणसाला सोडत नाही. त्यामुळे आता काय करावं अशी माझी भ्रांत स्थिती झालेली आहे. ते वैशिष्ट्य म्हणतात, तुझे पूर्वीचे म्हणजे प्राक्तन वासना ज्या उत्तम आहे, ही गोष्ट तुझ्या विवेकशीलतेवरून दिसून येत आहे. पहिल्यांदा सांगितलं, अरे बाबा तू ज्याला प्रारब्ध म्हणतो, प्राक्तन म्हणतो, ज्याची तुला काळजी लागलेली आहे, तू त्याची काळजी करू नकोस. कारण ज्या तू अत्यंत विवेकशील आहे. लोकांच्या प्रकृतीसारखी तुझी प्रकृती नाही. ती प्रकृती आत्मज्ञानाला अडसर ठरणारी तुझी प्रकृती नाही. आणि तू चांगला विवेकशील आहे, चांगला विचार करणारा आहे, विषयांच्या मागे जाणारा नाही, अहमच्या मागे जाणारा नाही. आणि म्हणून ते प्राक्तन तुला काय करणार नाही. ज्या अर्थी तुम्ही इथं येता, ज्या अर्थी तुम्ही तुम्हाला ओढ लागलेली आहे, प्रचंड ओढ लागलेली आहे, रात्रंदिवस ध्यास लागलेला आहे, यासारखे तुमचं प्राक्तन जाल हे चांगलं आहे. तर हो, म्हणूनच तू आता प्रयत्न करशील तर शाश्वत कल्याणाची स्थिती तुला प्राप्त करून घेता येईल. म्हणून तू प्रयत्न करत राहा. प्रारब्ध कर्म काही असू दे, कदाचित एखाद्याला उलट पालट कदाचित थोडंसं प्रारब्ध कर्म असेल आणि असतंच नाही का. ते जरी असलं प्रारब्ध कर्म कदाचित तुझं ज्ञानाला प्रतिबंधक करणारं सुद्धा काही थोडंफार प्रारब्ध कर्म असेल, नाही असं म्हणता येत नाही. परंतु काय आहे तर विचार करा की पाण्यामध्ये समजा तू थोडंसं तिखटपणा वाटायला लागला, तिखट वाटायला पाणी घेतलं, ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्यात थोडंसं पावडर टाकली, मिरची पावडर, ते तिखट लागायला लागली. पण तुम्ही मूठभर साखर जर टाकली तर त्याचा तिखटपणा पुढे जाईल का नाही. मूठभर साखर जर टाकली, एवढीशी मिरची आहे आणि त्याच्यापुढे एवढी साखर काय करते. मग त्यामुळे एवढं प्रतिबंध आणि एवढं शुभ कर्म 70% आहे, 80% शुभ किंवा 90% शुभ कर्म आहे. आणि त्या ठिकाणी 10% तुझं प्रारब्ध कर्म काय चांगलं नाही त्याच्या पुढे नाही का. म्हणून तरी परंतु प्रयत्न सुरू नको. शुभ किंवा अशुभ असे वासनेचे 2 प्रकार आहेत. प्रत्येक वासना शुभ, अशुभ किंवा शुभाशुभ असते. आता काही शुभ वासना असतात, काही अशुभ असतात आणि काही संमिश्र वासना असतात नाही का. आपल्याच ठिकाणी कधी कधी चांगले विचार येतात आणि कधी कधी वाईट विचार येतात. कधी कधी चांगले काही विचार चांगले आपल्याच ठिकाणी, कधी कधी विचार वाईट आपल्याच ठिकाणी, आणि संमिश्र विचार असतात. अशा गोष्टी घडतात म्हणजे शुभाशुभ. तुझ्या ठिकाणी वासनांचा पूर्वप्रवाह शुद्ध आहे. या वासना क्रमाक्रमाने अधिक शुद्ध केली असता तुला शाश्वत पदाची प्राप्ती होईल. म्हणून तू काय कर, जेवढे आलेलं आहे ना, अशुद्ध आलं ना, तुम्ही दळण करता तर एक खडा दिसला की तो निवडून टाकता, एक खडा दिसला की निवडून टाकता नाही का. एकदा निवडून झालं पण आश्चर्य काय करा, खडा दिसला म्हणतं का आता निवडून झालं, आता कशाला खडा निवडायचं. दिसलं ना निवडायचं नाही का.
तसं आपले, तसं मला एक सांगतो, परमार्थ मार्ग म्हणजे काय. आता आपले दोष आपण पाहणं आणि आपले दोष आपण घालवणं याला म्हणायचं अंतर्मुखता. आपल्या दोषाचं शोधून दुसऱ्याचे दोष नाही पाहायचे. दुसऱ्याचे दोष पाहिले की आपले दोष वाढतात. पण आपल्या दोषांचा आपण, ज्ञानाला दोष कोणते, बाकी दोष नाही पाहायचे. बाकी दोष असतील ज्या कर्म आहेत, अशा दोषाचा डोंगर तुम्ही जर पाच बसले ते दोष कधी संपायचे नाही. ज्ञानाला प्रतिबंध करणारे दोष कोणते आपल्या ठिकाणी आहेत ते दोष आपण शोधायचे आणि ते प्रयत्नपूर्वक दोष घालवायचे. याच्यापेक्षा सोपा मार्ग आत्मचिंतन सोडायचं नाही, शास्त्रचिंतन सोडायचं नाही, सत्संग सोडायचा नाही. आता तुम्हाला सांगतो, हे धुमाकूळ कधी कधी घालतात. माऊलीने सांगितले, तैसा आला गेला गुणांचा, बोधून मळे दयाचा, जैसा, आणि त्यांच्याशी एकरूप व्हायचं नाही. 3 गोष्टी सांगितल्या, लक्षात आलं का. हे अतिशय महत्वाचं औषध आहे, महत्वाचं आहे. ह्या गोष्टी केल्या ना, मग किती अहंकार जरी आला तरी म्हणायचं, हा चोर आला, हा भामटा आला, हा मला गंडवायला आला, असं म्हणून ते वेगळं पाहिजे. मग तो गुपचूप निघून जातो. काय करतो, गुपचूप निघून जातो. पण आपण त्याच्याशी एकरूप झालो का आपणच अहंकार होतो. का ज्ञानाचं काय झालं, ज्ञानाच्या ठिकऱ्या आपण त्याशी एकरूप झालो ना का बोधाच्या ठिकऱ्या झाल्याच म्हणून समजायचं. आपला एखादा मित्र आहे आणि तो दुर्गुणी आहे, त्याच्याशी आपण 4 हात अंतर जर ठेवून राहिलो ना तर तो आपल्याला दुष्परिणाम करत नाही. परंतु आपण त्याच्या गळ्यात हात घातला का आपण त्याचे झालो. गळ्यात हात घातला ना का त्याच्यापेक्षा आपण दुप्पट होतो. तो मामा एक दुसरा सांगितलं होता. एका गावामध्ये काय होते, तर असे 2-4 चोर होते, लय आजकाल गुन्हेगार होते आणि अशा चोऱ्या करायचे. आता 1-2 सज्जन होते नाही का, 1-2 सज्जन होते. त्यांनी विचार केला, यांचा लय धुमाकूळ चालले, यांची आपण खोड मोडू म्हटली. काय करायची, यांची खोड मोडायची, यांची चोरी करायची, आपण खोड मोडायची नाही का. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आणि म्हणून बारीक मागोवा घेतला. ते जिथं चोरी करायचे ना त्यांच्या आधी तिथं चोरी करून फिसकटून जायचं. याने ठरवलं आज ह्या बँकेवर दरोडा घालायचा का त्याच्या अगोदरच त्या बँकेवर दरोडा घालून यायचे. मग असं करता करता त्याने ठरवलं, तरी पण यांच्या चोऱ्या थांबणार. ते म्हटलं आता काय करू, आपण याच्याच घरावर दरोडा घालू, याच्याच घरावर दरोडा घालू, यांना शून्य करून टाकू म्हणजे तरी या जागेवर येईल. असं करता करता यांनी काय केलं, त्याच्या घरावर दरोडा घातला नाही का, त्याला शून्य केलं तरी याच्या चोऱ्या थांबणार. असं करता करता यांच्या 2 महिने झाले, यांना चोऱ्याची सवय लागली आणि यांनी असं करता करता ते कमी झाले, हे अट्टल चोर बनले. कशा करता निघाले होते, त्याची खोड बोलायला निघाले, त्याला नीट करायला निघाले. त्याला तर नीट करता आलंच नाही, पण हे अट्टल स्वतः चोर बनले. म्हणून कोणा नीट करायची बाजू आपलं स्वतःचा मार्ग धरायचा आहे आपण नाही का. त्यांच्या नादी लागू नका नाही का. खोड मोडता आली पाहिजे नाही का, पण ती मोड तेवढी ताकद आपल्यामध्ये पाहिजे. शत्रूवर आपण विजय मिळवायचा आहे आणि मग ब्रह्मसत्ता, आपण त्यांच्यावर सत्ता म्हणजेच ब्रह्मसत्ता, शत्रूवर सत्ता म्हणजेच ब्रह्मसत्ता. या काम क्रोध लोभावर ज्याला सत्ता मिळवली त्यानं ब्रह्मावर सत्ता मिळवली नाही का. पण सत्ता कशी, यांचा पराभव करून सत्ता मिळवायची आहे, यांचं मित्र होऊन सत्ता मिळवायची नाही. म्हणून येणार पाच आपण साधक आहोत ना, साधकाला ह्या गोष्टी भेडसावणार. ते म्हणा आता कसं काय करावा नाही का, पण सावध राहायचं आहे. म्हणून याला पाहिजे नव्हतो सावध चित्त. याला तो म्हणतो ज्ञानी सुद्धा घसरतो. ज्ञानी सुद्धा मग जेव्हा तुम्हाला सांगतो की व्यास महर्षी सांगत होते, उत्तर मीमांसा सांगत होते, कोणाला, जैमिनी ऋषीला सांगत होते. आणि त्यामध्ये एक उत्तर मीमांसा सांगत असताना व्यास महर्षी सांगायचे आणि हे लिहून घ्यायचे. म्हणजे आता ते शिष्य होते त्यामुळे ते गुरूंचं सगळं कार्य करायचे. आणि त्यांनी सांगितलं, उत्तर मीमांसा सांगत होते ते व्यास महर्षी आणि जैमिनी ऋषी लिहून घेत होते. त्यामध्ये एक विषय आला, त्यांनी सांगितले विषय असे आहेत काही ज्ञानवान आपी करशती, ज्ञानवान आपी करशती. मग जैमिनी ऋषी म्हटले, हे महाराज, हे गुरुवर्य, हे असं कसं घडेल, ज्ञानी कसा घसरेल, ज्ञानवान आपी करशत म्हणजे ज्ञानी सुद्धा घसरतो हा त्याचा अर्थ आहे. मग जैमिनी ऋषींना ते काही पटलं नाही. म्हणजे असं घटती जागा मोकळी ठेव, ज्ञानवान आपी करशती, तुझी शंका आहे ना, तेवढं वाक्याला पुरी जागा ठेवलं, ते लिहूच नको नाही का. म्हणे नंतर आपण पाहू एखादं ते वाक्य नंतर लिहू. मग म्हणून ते पुढचं सांगायला त्याने सुरुवात केली.
मग आता यांच्या कारण ज्ञान द्यायचा इथं संशय घालवला पाहिजे, मी संशय करायला पाहिजे नको. आणि मग काय काळ गेला. मग व्यास महर्षीने सांगितलं जिमिनींना, तुम्ही तीर्थयात्रेला जात आहे, आपल्या आश्रमाची तू काय कर, स्वच्छता ठेव. आणि मी जवळ तुम्हाला एखादा वर्षाचा काळ कदाचित लागेल, सगळं आश्रम स्वच्छ ठेव, झाडा झुडपांना पाणी घाल आणि सगळी काळजी घे. आणि हे गेले तीर्थयात्रेला गेले. महिना झाला असेल आणि त्याच्यामध्ये पावसाळा होता, धो पाऊस पडत होता आणि असा विजांचा चमचमट होत होता आणि काळ कभिन्न अशा प्रकारचं वातावरण झालं होतं. आणि आश्रमाबाहेर असा पाऊस पडू लागला, विजांचा चमचमट होऊ लागला. जिमिनी ऋषीने त्याच आश्रमामध्ये धुनी, त्याला काय म्हणतो आपण, अग्निकुंड यज्ञकुंड पेटवलं होतं आणि त्यामध्ये त्यांचं ते यज्ञविधी चालू होता त्यांचा, जिमिनी ऋषींचा रात्रीच्या वेळेला. तर तो यज्ञविधी चालू असताना ते बाहेर त्यांना त्या आश्रमाच्या दाराशी बांगड्यांचा आवाज ऐकू आला. बांगड्यांचा तेवढे एवढ्या अपरात्री या ठिकाणी बांगड्यांचा आवाज कसा. दुर्लक्ष, एकदा दुर्लक्ष केलं, दोनदा दुर्लक्ष केलं, तीनदा दुर्लक्ष केलं, तुमचा आवाज वाढला. त्याने विचार केला कुणीतरी महिला अबला या ठिकाणी संकटात सापडली आहे आणि ती आपल्या आश्रयालाही आलेली आहे, तिला आश्रय देणं आपण करते. शुद्ध अंतःकरणाच होतं बरं का, शुद्ध अंतःकरणाच होता. जिमिनी साधी नव्हते, पूर्वमीमांसाचे कर्ते होते, ते अवतार होता तो जिमिनी ऋषी. व्यासांचा शिष्य म्हणजे काय साधा होता का तो, पुराणात ज्यांचं नाव झालं ते काय साधे होते का. परंतु म्हटले शुद्ध अंतःकरण तिला आश्रय देणे हे आपलं कर्तव्य आहे. शुद्ध कोणताही विकार नाही, स्थिर अंतःकरण आणि शुद्ध अंतःकरण, स्थिर अंतःकरण, निश्चय मनानं आवाज दिला, माऊली कोण आहे आतमध्ये. ती आतमध्ये आली, अतिशय सुंदर होती, रूपवान होती, तरुण होती. तिला सांगितलं काय, तिला सांगितलं अशा अशा अवघड प्रसंगामध्ये मी सापडले, मला रस्ता सापडला नाही, नाही का, संकटाने पार सोडली नाही आणि म्हणून आश्रय शोधित मला तुमचा आश्रम दिसला, म्हणून इथं आले, मला आश्रय द्या. नाही का, बस म्हटले इथं. थंडीनं कुडकुडत होती, त्यांचं यज्ञ हवन चालू होतं. म्हटलं बैस इथं आणि काय कर, त्या म्हणजे तिची थंडी कमी होती, थंडीनं कुडकुडत होती इथं बस. आणि त्यांचं चालू होतं. चालू असताना हळूहळू ती बाई कोण आहे, ती कुठून आली, ती कशाला आली, दिसायला तर सुंदर दिसते, ते तरुण दिसते, एकटीच कशी काय आली. हळूहळू विचार वाढायला लागली. विचार बरेच विचार वाढले. यज्ञविधी कसा तरी चालला होता, उलटा पालटा चालला होता. हा मंत्र म्हणायचा, ती संहिता टाकायची, एक मंत्र म्हणायचा, दुसरी संहिता टाकायची, उलट पालट चक्र होऊ लागलं. आणि ते म्हटले, शेवटी म्हटले, बाई तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, तुमचं नाव काय, तुमचे आई वडील कोण. शेवटी विचार तुमचं लग्न झालं का. शेवटचा प्रश्न काय विचारा, तुमचं लग्न झालं का. म्हणजे नाही झालं. म्हणजे का नाही केलं. म्हणे माझी एक आठ होती, ती आठ जो कोणी पूर्ण करील त्याच्याशीच मी लग्न करणार होती, अशी आठ पूर्ण करणार मला कोणी मिळालं नाही, म्हणून मी आजपर्यंत लग्न केलं नाही. म्हणजे तुमची आठ कोणती होती. म्हणजे जो सूर्याला साक्षी ठेवून आपल्या गुरुच्या आश्रमाला सूर्याला साक्षी ठेवून जो 11 प्रदक्षिणा घालील त्याच्याशी मी लग्न करणार, अशी माझी आठ होती. त्यात काय, त्यात मी करीन. तिथं म्हटलं मी पण करीन म्हटले, नाही का. तो म्हणजे सूर्याला साक्षी ठेवून म्हणजे सगळे जग पाहिल बरं का, जोरून लपून नाही, सगळे जग पाहिल. तेव्हा झाडच पाहिजे ना, जग पाहते, ऋषीमुनी पाहतात दुसरे. ते म्हणलं त्यात मी. पण एवढा कामनेनं आंधळा झाला. आपण एवढे व्यासाचे शिष्य आहोत, आपण एवढे ज्ञानावर आरूढ आहोत, आपण एवढं ब्रह्म साक्षात्काराचं आपण निघालो आहोत आणि व्यास महर्षीने एवढं ज्ञान आपल्याला सांगितलं आहे आणि या ठिकाणी ऋषीमुनींचं महात्म्यांचं वास्तव्य आहे. सगळ्याचं त्याला विसर पडला. आंधळा झाला होता, कामानं आंधळा झाला होता. मग ठरलं म्हणला दुसऱ्या दिवशी म्हणला मी पण हे करी म्हटला. आणि आपण उद्या 9 वाजता म्हणे या आश्रमाला मी तुम्हाला जो मला खांद्यावर घेऊन सूर्याला साक्षी ठेवून या गुरुच्या आश्रमाला 11 प्रदक्षिणा घालीन, त्याच्याशी मी लग्न करणार आहे. खरं मला मी पठ्य करतो म्हटलं. मी का व्यासांचा शिष्य म्हटलं, मी काही कमी आहे. काय म्हणतो हा पठ्य व्यासांचा शिष्य, हा मग असणार आहे का म्हटलं. आता व्यासाने हे सांगितलं होतं. जरे सकाळचे दुसऱ्या दिवशी 9. आता याला का झोप आली का स्वस्त होतं का. घड्याळ काय पुढे जात नव्हतं, रात काही सरत नव्हती, कशी तरी रात्र काढली कशी तरी 9 वाजले. आणि मग सकाळचे 9 वाजले. चला म्हटला, मी तो खांद्यावर घेतलो आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आश्रमाला. लाज लज्जा राहिली.
कुठं ज्ञान गेलं, कुठं विचार गेला, कुठं विवेक गेलं, एवढ्या वर्षाची साधना कुठं गेली, व्यासांचा उपदेश कुठं गेला, आवडतं का मन, आवडते का वासना, कुठं ज्ञान गेलं, देश धुळेला लागलं का नाही. एक विवेक ढासळला, एक विचार ढासळला, एक निश्चय ढासळला, हा त्याचा परिणाम. आश्रमाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, 1 प्रदक्षिणा झाल्या, 2 प्रदक्षिणा झाल्या, 3 प्रदक्षिणा झाल्या, केस खाली पडले. म्हणजे काय केस कसे काय खाली पडले, म्हणजे ह्या बायांची सवयच अशी असते, म्हणजे काहीतरी चालेल करतात. आणि म्हणून तिने केस आपल्या अंगावर टाकले, आणि म्हणून त्यांनी हे केलं. आणि असं करता करता केस बरेच वाढले, आणि केस वाढले जवळजवळ 8-9 प्रदक्षिणा झाल्या, केस पार अंग आले, पार केस पुढं पडले. आणि म्हणून त्यांनी आतापर्यंत मंत्र म्हणत ते प्रदक्षिण करायचं होते ना. आणि म्हणून हे केस एवढे लांब केस, आणि म्हणून ते केस पाहायला गेले ते होते पांढरे केस. ते केस होते पांढरे केस, पाहिजे म्हणजे काय भानगडी बसली, हे काय भानगडी, ही तरुणी अतिशय सुंदर, आणि हे तिचे काळेभोर केस आणि पांढरे केस, काय भानगडी. आणि म्हणून वर पाहिलं तर खादेव व्यास महर्षी बसले. खादेव कोण होते, व्यास महर्षी बसले होते. खाली सोडलं, खजील झाली, लाज वाटली, शर्मिंदे झाले. व्यासांनी विचारलं, जमिनी ज्ञानवान आपी करशती का नापी करशती. म्हटले आपी करशती. म्हणजे तेवढी जागा कोरी ठेवली तेवढी पूर्ण करा. म्हणजे हे जे काम क्रोध हे ज्ञानावर विवेक वैराग्य न सोडणं, हा त्याला उपाय. तर शुभ वासना जोरदार करून अशुभ वासना क्षीण करून टाकावी. प्राक्तन कर्माने आपली सध्याची स्थिती नियमित केली आहे असे म्हणणे बरोबर नाही. आणि प्राक्तन कर्माने आपली सध्याची स्थिती नियमित केली आहे असं नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म याचा अर्थ काय, प्रारब्ध कर्मापुढे तुम्हाला काहीच करता येणार नाही असं नाही. प्रारब्ध कर्माचा अर्थ सांगतो तुम्हाला. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रारब्धाचा अर्थ कळत नाही, आणि म्हणून अवमेळ करा. प्रारब्धाचा अर्थ, प्रारब्ध फक्त या देहाला सुख आणि दुःख देतं, एवढंच प्रारब्ध कर्माचं काम आहे. प्रारब्ध कर्माचं काम काय आहे, या देहाला सुख देणं आणि दुःख देणं, एवढंच प्रारब्ध कर्माचं काम आहे. यापेक्षा प्रारब्ध कर्माचं काम नाही. आणि तेच जरी समजा आता प्रारब्ध कर्म आलं तरी विचाराच्या साह्यानं ते सुख आणि दुःख देईल. परंतु आपल्याला प्रारब्ध कर्म जसं आपल्या माथ्यावर लादलेलं आहे, तसंच क्रियमान सुद्धा आपल्या माथ्यावर लादलेलं आहे ना. मग त्या क्रियमानाच्या साह्यानं काय करायचं आहे, प्रारब्ध क्षीण करायचं नाही का. प्रारब्ध क्षीण करायचं आहे. म्हणून प्राच्य कर्माने सध्याची स्थिती नियमित केली आहे. आणि मग समजा आता तुम्हाला जरी समजा तुमचं प्रारब्ध ईश्वर भक्तीचं प्रारब्ध नसेल, परंतु तुम्हाला कळलं ईश्वर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, तुमचं प्रारब्ध कर्म अतिशय पापानं भरलेलं आहे, अतिशय पापानं भरलेलं आहे, आणि त्यामुळे ईश्वर भक्तीची शक्यता आज सुतराम नाही, अजिबात नाही. एवढं प्रारब्ध कर्म वाईट आहे. परंतु तुम्ही निश्चय केला माझं प्रारब्ध कर्म तर वाईट आहे आणि ईश्वर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही जर अतिनिश्चय जर केला, दृढ निश्चय जर केला, तर तिथं प्रारब्ध कर्माचं सुद्धा काही चालत नाही. दृढ निश्चय जर केला, परंतु निश्चय कसा पाहिजे, दृढ निश्चयानं काय होतं, प्रारब्ध कर्म म्हणून प्रारब्ध क्रियमान आणि भक्ता संचित नाही जाणं. तेव्हा तुझ्या स्वरूपाला प्रकाशित करणारे पाहता रघुकुल श्रेष्ठा, पंचमहाभूतात्मक देह हे तुझे स्वरूप नसून केवळ चैतन्य हेच तुझे सत्य स्वरूप आहे. तुम्ही आता समजून घ्या, तुम्ही कोण आहात. हा देह तुम्ही नाही, हे मन तुम्ही नाही, ही बुद्धी तुम्ही नाही, या वासना तुम्ही नाही, हा अहंकार तुम्ही नाही. हे केवळ तुमच्या पाण्यावर जसं शेवाळ निर्माण होतं नाही का, किंवा जशा दुरीवर सर्प भासतो, खुंटावर जसा चोर भासतो, चोर तिथं नसतो, तसं हे सगळे जग जे आहे ना, हे केवळ आत्मस्वरूपाच्या हे अज्ञान ब्रह्म जगरूपानं भासत आहे. काय आहे, अज्ञान ब्रह्म जगरूपानं भासत आहे. म्हणजे हे ब्रह्मच आहे, हे ब्रह्मच आहे. परंतु आपल्या दृष्टीदोषामुळे, बुद्धिदोषामुळे हे ब्रह्मरूपानं न दिसता किंवा यथार्थ रूपानं, शुद्ध रूपानं न दिसता विपरीत रूपानं दिसत आहे नाही का. परंतु हे ब्रह्मच आहे नाही का. आणि म्हणून आणखी काय विचार करायचा आहे, तर आत्मसाक्षात्कार झाला का मग काही दिसत नाही नाही का.
आत्मसाक्षात्कार. जाग झालो का स्वप्न निशेष नष्ट होतं. हा आपला अनुभव आहे. तसं आत्मस्वरूप या ठिकाणी जाग झालो का मग हे काही एक नाही, केवळ भास होता. भास याचा अर्थ लक्षात घ्या. भास शब्द शास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे. सच्चित आनंद आणि असं जड आणि दुःख ह्या तत्व तुम्हाला जितकी कळणं महत्वाचं आहे तितकंच भास हा शब्द कळणं महत्वाचं आहे. अजूनही तुम्हाला भास शब्द चांगला कळलेला नाही. भास शब्द अजून चांगला समजून घ्या. भासमान आणि भास हे शब्द चांगले जर कळले तर तुम्हाला आत्मस्वरूपाचा निर्णय लावणं सोपं जाईल. तेव्हा तुझ्या स्वरूपाला प्रकाशित करणारे दुसरे चैतन्य कुठून आहे? तूच चैतन्य आहे. एका दिव्याला प्रकाशित करण्यासाठी दुसरा दिवा लागतो का? एका दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तशा तुला प्रकाशित करणार दुसरं तिसरं कोणी नाही, तू स्वतः आहे. तुझ्या चैतन्याला तूच प्रकाशित केलं आहे. तुझ्या चैतन्याला आधार तूच आहे. आणि म्हणून पाहता मी नेहमी सांगतो की मोबाईल आहे, मोबाईल आहे तर त्या मोबाईल मध्ये तर जे मेनू असतो तो मेनू दिलेला असतो. तर आपण आता तो कंपनी दिलेला मोबाईल हा कसा असतो, ते मोबाईलची बॉडी असते आणि त्याच्यामध्ये काही प्रोग्राम असतात. तो मेनू असतो, तो प्रोग्राम असतात. आणि ते कंपनी दिलेलं तसं ईश्वराने दिलेलं ते मॉडेल. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय टाकले, आपण काय टाकलं, मोबाईल घेतला आपण त्याच्यामध्ये पहिलं काय टाकतो, फोन नंबर टाकतो. दुसरं त्याच्यामध्ये काय करतो, फोटो सेव्ह करून ठेवतो. आणखी त्याच्यामध्ये काय करतो, काही फाईल तयार करून ठेवतो. आणखी त्याच्यामध्ये काय करतो, काही फोटो सेव्ह करून ठेवतो. रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सेव्ह. हे आपण ही जीवसृष्टी आहे. ही कशी आहे, आपण जे फीड केलं ही जीवसृष्टी आहे. आणि कंपनीने जो दिलेला मोबाईल ही ईशसृष्टी आहे. ईशसृष्टी आपण जे जीवसृष्टी नष्ट करता येते, पण जीवसृष्टीला ईश्वरसृष्टी नष्ट करता येत नाही. येते का नष्ट करता? आपल्याला तो मेनू नष्ट करता येतात का? कोणताही नंबर, फोन नंबर डिलीट करायचा अधिकार आपला आहे. कोणताही नंबर, कोणताही रेकॉर्ड डिलीट करायचा अधिकार आपला आहे. परंतु तो फोन जे मेनू जे आहेत प्रोग्राम मात्र डिलीट करायचा अधिकार आपला नाही का? आणि आता डिलीट ऑर्डर जे असते आपल्याला ज्या एक 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 निराश करायचा, सगळ्याचा निराश केला आणि शेवटी जे शेष राहतं ते परब्रह्म राहतं. त्याचा निराश कुणीच करू शकत नाही, त्याचा बाद कुणीच करू शकत नाही. शेवटचा सगळ्याचा बाद झाला आणि शेवटी जे अवशेष राहतं ते परब्रह्म. सगळ्याचा बाद झाला, शेवटी जे शिल्लक राहतं ते परब्रह्म नाही का? सगळं डिलीट केलं पण डिलीट हा शब्द डिलीट करता येतो का? डिलीट हा शब्द डिलीट करता येत नाही. काही केलं तरी तो डिलीट करता येत नाही. तसं परब्रह्म डिलीट करता येत नाही. तुला प्रेरणा करणारे चैतन्य तुझ्या स्वरूपाहून भिन्न असे मानल्यास त्या चैतन्याला प्रेरणा करणारे तिसरे चैतन्य असे मानावे लागेल. म्हणून ज्याला ब्रह्मतत्वाचं रक्षण करायचं आहे, ब्रह्मतत्वच होऊन जायचं आहे, त्यांचं पहिलं कर्तव्य आहे तरी जीव लक्षणं नष्ट करणं आहे का नाही? तुला प्रेरणा करणारे चैतन्य तुझ्या स्वरूपाहून भिन्न आहे असे मानल्यास त्या चैतन्याला प्रेरणा करणारे तिसरे चैतन्य आहे असे मानावे लागेल. व असे मानू लागल्यास 4थे, 5वे, 10वे, 100वे इत्यादी प्रकारे अनवस्था म्हणजे लय ब्रह्म होतील. ब्रह्म बरेच होईल, ब्रह्माचा बाजार भरून जाईल नाही का? मग ब्रह्म एकच आहे आणि ते ब्रह्म आपण आहोत. या देहाला चैतन्य देणारं, शक्ती देणारं, सामर्थ्य देणारं ते ब्रह्म मी आहे. हे डोळे मी नाही, हात मी नाही, पाय मी नाही. हाताचा नाश होतो, पायाचा नाश होतो, देहाचा नाश होतो, परंतु या आत्मतत्वाचा नाश कधीच नाही. म्हणून मला जन्म, म्हणून मला मरण नाही. आणि जगामध्ये तुम्हाला मी सांगतो काहीही उत्पन्न जगामध्ये होत नाही. स्वप्नदृष्टांत कोटी मोलाचा स्वप्नदृष्टांत. स्वप्नामध्ये जी भासतं उत्पन्न झालेलं दिसतं परंतु उत्पन्न झालेलं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तिथं शब्द निर्माण होतात, तिथं दृश्य निर्माण होतात, तिथं प्रसंग निर्माण होतात, तिथं सुख निर्माण होतात, तिथं दुःख निर्माण होतात, परंतु निर्माण काही झालेलं नसतं. केवळ कल्पनेने भासतं. केवळ त्या जीवाच्या कल्पना चालू असतात आणि त्याच कल्पना शब्दरूप होतात, त्याच कल्पना दृश्यरूप होतात, त्याच कल्पना सुखरूप होतात, त्याच कल्पना दुःखरूप होतात. त्याला आपण म्हणतो स्वप्न नाही का? हे स्वप्न काही एक निर्माण न होता फक्त भासतं
आणि काय होतं अचानक नष्टही होतं नष्ट, परंतु तिथं काही नाश पावत नाही. हे सुद्धा कसं आहे, हे सुद्धा काही एक उत्पन्न झालेलं नाही. हे काही एक उत्पन्न झालेलं नाही. स्वप्नाप्रमाणे केवळ कल्पनेनं निर्माण केलेलं आहे. केवळ कल्पनेमुळे भासतं आणि आत्मज्ञान झालं तर केवळ राहत नाही. काय होतं, संध्याकाळ झाली का मृगजळ नष्ट होतं. ते पाणी कुठे जातं, ते पाणी कुठे जातं, नव्हतंच. तसं उत्पन्न झालेलं जग कुठे जातं, नव्हतं. नाही का, केवळ भासलं नाही. तर हे सत्पुत्रा, शुभ किंवा अशुभ या दोन मार्गांनी वासना रूपी नदी वाहत असते. मनुष्य ही शुभाशुभ कर्मे जे निपजते प्रकृती कर्मे ते मूर्ख मती भ्रमे करता म्हणा. शुभ आणि अशुभ हे दोन्ही चालू आहे. शुभही मग अशुभ वाईट आहे आणि शुभ काही चांगलं आहे का? मी वाईट आहे, मी फार दुष्ट आहे हे म्हणणं बरोबर होतं. पण मी चांगलं आहे हे म्हणणं तरी चांगलं आहे का? तुम्ही सगळ्या सांग, तुम्ही मला ओळखता का मी कसं आहे? तुम्ही मला ओळखता का मी का मूर्ख आहे का? मी मूर्ख नाही, मी शहाणा आहे. मी विद्वान आहे, मी विवेकी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, मी संत आहे, मी भक्त आहे, मी ब्रह्मच आहे. ओळखलं का मला? अहो हे काय, हे मी जे आहे हे म्हणणं जितकं मूर्खपणाचं, तितकंच मी ब्रह्म आहे हे म्हणून सुद्धा मूर्खपणाचं आहे. मी ब्रह्म आहे आणि मी ज्ञानी आहे आणि मी जीवनमुक्त आहे हे म्हणणं सुद्धा भ्रमिष्ठाचं बद्ध होणं. लक्षामध्ये जगाचा विचार करणं म्हणजे बद्ध होणं आणि जगाचा विचार न करणं याला म्हणायचं मुक्त होणं. नदी वाहत असते, आपल्या वासनेचा प्रवाह अशुभ मार्गाने वाहतो आहे असे दिसून आल्यास दीर्घ प्रयत्नाने तो प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा. आपला हा वाईट शुभाशुभ कशा करता, वाईट अशुभ टाकण्याकरता शुभ आहे नाही का. शुभ चांगलं नाही, सद्गुण आहे ते कशा करता, दुर्गुण टाकण्याकरता सद्गुण आहेत. आणि दुर्गुण टाकले सद्गुण काही चांगले नाहीत, सद्गुण टाकायचं. शुद्ध सत्व हे तरी सत्वच आहे, तो तरी गुणच आहे. शुद्ध सत्व तरी कशा करा, शुद्ध सत्व म्हणजे माया आहे. माया म्हणजे ब्रह्मापासून विभक्त झालेली ती आहे. मग ती तरी कशाला, शुद्ध सत्व तरी कशाला. गुणच नको, शुद्ध सत्व सुद्धा नको. शुद्ध सत्वाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे शुद्ध सत्वाच्या पलीकडे जाणं म्हणजे केवळ मौन. शुद्ध सत्वाच्या पलीकडे जाणं म्हणजे केवळ मौन. फक्त तो करतो, फक्त उपदेशच करतो, फक्त उपदेश. उपदेशापेक्षा जास्त तो काही करत नाही आणि स्वतःविषयी कधी बोलत नाही. नाही का, बोलत नाही म्हणजे बोलत नाही परंतु दाखवल्याशिवाय राहत नाही. नाही का, तिनं नथ घेतली कोणाला सांगितली नाही. नथ घेतली, नवऱ्यानं नथ आणली 1.5 तोळ्याची नथ, नवऱ्यानं आणली 1.5 तोळ्याची नथ, कोणाला सांगितली नाही. परंतु नाकात घातली आणि शेजारी चहा प्यायला गेली. का नाही का, तिला मग 4 दिवस झाले पण ती विचार 4 दिवस तिने विचार केला कोणाला सांगा, कोणाला नाही, कोणाला सांगा. त्या बायकाचा अशा विचित्र आहेत आपल्या लाईन मधल्या नाही का, बायका तर विचित्र आहेत. बरं कोणाला सांगा, कोणाला नाही, असं 4 दिवस तिने विचार केला. शेवटी तिने निर्णय घेतला. रात्री 12 वाजता 12:30 निर्णय घेतला तर दुसऱ्या दिवशी नाकात नथ घालायची आणि तिच्याकडे चहा प्यायला जायचे, तिच्याकडे चहा प्यायला जायचे. पण त्या शेजारी अशा हातेऱ्या नाही का, आपल्या ग्रामीण भागामध्ये शेजारी चहा प्यायला गेली. तिनं म्हणले आली, तिनं ओळखलं ही आली. म्हणजे बस ना ग, बस ना बंद बस. आणि इकडे गप्पा झाल्या. म्हणजे चहा घे ना, नाही का, म्हणजे चहा म्हणजे नको, नाही म्हणजे घे चहा, बरं म्हणले. तिनं तरी न त्याचं नाव काढलं नाही. ती अशी होती ती काही नव्हती. चहा प्यायला लागली नथ अशी वर धरली, अशी नथ उलटी धरली, चहा पिली. तरी ही अशी जिनं नाव काढलं नाही, चहा पिली. तरी ना वाट पाहिली, 10 मिनिटं वाट पाहिली. इथं म्हणले हा रॉंग नंबर आहे. इथून निघली पलीकडच्या म्हणजे आता तिथं लई तिच्यापेक्षा म्हणजे ती लई प्रकरण आफाट प्रकरण आहे म्हणून 4 घर उलाढून पलीकडे गेली. तिथेही तिने चहा गेला. तिथं तर फार नाक तुटेपर्यंत नथ ताणली पण तिनं सुद्धा काही नाव विचारलं नाही. 4 घर चहा करून आली पण कुठची तिचं नाव काढलं नाही. आज ती तळपायच्या मस्ता केलं गेली. सगळ्या 1 नंबरच्या नालायक सगळ्या कशा आहेत एक एवढी म्हणजे 1.5 तोळ्याची नथ आणली. त्याला लाज नको वाटेल म्हणजे किती नालायकच म्हटली. म्हणजे निर्णय घेतला काय आखे म्हणले आगच लावायची म्हणजे याच कशा जागेवर येणार आग लावायची.
पहिल्या घराला आग लागली, हे एका घराची आग दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरी तिसऱ्या घराला आग लागली, सगळे घाबरले. बरं सगळे कोणी पाणी घेऊन आगला विझवायला धावत नाही का. आता हिनही बादली घेतली कशाला, आग विझवायला. ही पुढं पळायला लागली, पाणी मारायला लागली नाही का. आणि अशा गडबडीमध्ये एक गडबड सगळी. हिनं बादली घेतली, पळता पळता एक दुसरा धक्का लागला. हा का बाई म्हटली, तुलाच कधी घेतली म्हटली, आधी विचारलं असतं तर एवढं कशाला झालं असतं. म्हणजे कशा करता सांगितलं, तुम्ही ब्रह्म हा पण बोलू तरी नका नाही का. मी आज ब्रह्म झालोय हे सांगू नका. मी ब्रह्म झालो हे सांगितलं का, ब्रह्मत्व गेलं, आलेलं ब्रह्म